पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील अनियमितता विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापलंय। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे। दुबे यांनी राहुल गांधी यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक जिन्ना यांच्यासोबत केली आहे। तसेच जिन्नाचा दुसरा जन्म राहुल गांधींच्या रूपात झाला असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे। झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलंय की त्यांनी सीबीआयची चौकशी का नको। मुख्य आरोपी धर्मेंद्रला झारखंड सरकारमधील एका मोठ्या अधिकाऱ्याच्या घरातच पकडण्यात आले। त्यांना माहिती आहे जर चौकशी झाली तर हेमंत सोरे यांचं नाव समोर येईल। काँग्रेसनं झारखंड सरकारचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे व त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की ते सरकारसोबत उभे आहेत, नाहीतर ते सोरेन यांच्या अजेंडाखाली काम करतात असं वाटेल, असं दुबे यांनी म्हटलंय। त्यांनी पुढे म्हटलंय की जेव्हा पण पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन होते तेव्हा राहुल गांधी दिसतात। ते जिन्नापेक्षा वाईट नेते आहेत। जिन्ना यांचा दुसरा जन्म राहुल गांधींच्या रूपात झाला आहे, अशी टीका दुबे यांनी केली आहे। त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे। निशिकांत दुबे यांनी आजही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। राहुल गांधी चोर आहे, त्यांच्यात हिंमत नाही। झारखंडमधून कोट्यवधी रुपये कमावतात आणि त्याचा वापर काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी करतो। त्यांनी झारखंडमधील आपल्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त केलंय। त्यांच्या मानसिकतेत जिन्नांचा आत्मा आहे, असंही दुबे यांनी म्हटलंय। त्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत। झारखंड सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची हिंमत आणि अधिकार त्यांच्यात नाहीयेत। जोपर्यंत सीबीआय चौकशीचे आदेश दिले जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू ठेवू। भाजप विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील, असंही दुबे यांनी म्हटलंय। दरम्यान आज संसदेबाहेर विरोधी पक्षनेत्यांना हातात माकड घेऊन आंदोलन केलं, त्यावरही निशिकांत दुबे यांनी जोरदार टीका केली। ते स्वतःच माकड आहेत, नाही का? देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या शक्तींसोबत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालायला येतात। जर त्यांच्यात हिंमत असेल तर ते झारखंड सरकारला दिलेला पाठिंबा का काढून घेत नाहीत, असा सवाल त्यांनी केला।